नमस्कार मित्रांनो, मोदी सरकारने अनाकलनीयरित्या एक जबरदस्त खेळी केलेली आहे. कोणी या खेळीची अपेक्षा करत नव्हतं. आता सरकारचे काही निर्णय लक्षात यायला लागलेले आहेत. अर्थात निवडणूक आयोगाचा त्याच्यात काही हात आहे असं मला वाटत नाही, पण जेव्हा बंगाल आणि केरळमधल्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या तेव्हा दोन निवडणुकांमध्ये, कारण 9 एप्रिलला आसाम आणि केरळमध्ये आणि पुडुचेरीमध्ये निवडणुका आहेत आणि दुसऱ्या फेजमध्ये तमिळनाडूमध्ये 29 एप्रिलला निवडणूक आहेत एकाच फेरीमध्ये, आणि बंगालमध्येही 23 एप्रिलला आहेत, पण बंगालमध्ये 2 फेऱ्यामध्ये 23 एप्रिल आणि 29 एप्रिल आणि 4 मेला निकाल आहेत. आणि पहिले मला कळलं नव्हतं की नेमकं हे कशासाठी आहे, कारण 2 निवडणुकांमध्ये, कारण 9 एप्रिल नंतर डायरेक्ट 23 एप्रिल आहे. जनरली जेव्हा 5 टप्प्यात 6 टप्प्यामध्ये मतदान होतं तेव्हा 3-3, 4-4 दिवसात पुढचा टप्पा होतो. इथे 9 एप्रिल नंतर 23 एप्रिल कसा काय हा प्रश्न पडला होता. तेव्हा मला असं वाटलं की कदाचित, आणि ते खरंही आहे, या सगळ्या राज्यांमध्ये अनेक ठिकाणी म्हणजे आपल्याकडे किती वेगवेगळ्या प्रकारच्या दिनदर्शिका आहेत आणि कोण कधी आपलं नवीन वर्ष सुरू करतं सांगता येत नाही. पण काही राज्यांमध्ये जिथे सौर दिनदर्शिका वापरतात तिथे वसंत ऋतूमध्ये म्हणजे आणि त्याच्या पौर्णिमेला किंवा 15 तारखेला नवीन महिना सुरू होतो. आणि त्यामुळे बंगाल आणि तामिळनाडूमध्ये काही राज्यांमध्ये त्यातल्या हा नवीन ऋतू 15 तारखेला सुरू होणार आहे, नवीन वर्ष 15 एप्रिलला सुरू होणार आहे. काही जण पौर्णिमेला सुरू करतात, चैत्र पौर्णिमेला, म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला न करता चैत्र पौर्णिमेला, म्हणजे खरं तर आज आहे आणि आज आपल्या सगळ्यांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा देणं माझं कर्तव्य आहे. काही जण ती पौर्णिमा अमावस्या कधी येते कळत नाही म्हणून मग त्यांनी डायरेक्ट ते सौर त्याची पद्धत अवलंबलेली आहे. आणि म्हणून मला वाटलं की 9 एप्रिल ते 23 एप्रिलमध्ये एवढी मोठी गॅप अशासाठी आहे कारण या लोकांचे सण असतात आणि लोकांना सण साजरे करायला त्याच्यामध्ये निवडणुका नको म्हणून. पण आज अचानक सरकारने संसदेचं विशेष सत्र घोषित केलं. अर्थात हे सत्र काही विशेष सत्र असं मी म्हणणार नाही, कारण आज असंच म्हणजे संसदेच्या कामकाजाचा उद्या शेवटचा दिवस होता आणि त्यामुळे उद्या कामकाज होणार का नाही, कारण गुड फ्रायडे आहे. आणि त्यामुळे जयराम रमेश यांनी राज्यसभेमध्ये प्रश्न विचारला की आजच तुम्ही साईन डाय करणार आहात का, म्हणजे जेव्हा शेवटचा तास असतो तेव्हा सत्र संपलं असं घोषित केलं जातं किंवा पुढचं सत्र घोषित होईपर्यंत संसदेचं कामकाज तहकूब केलं जातं. पण किरीन रिजिजू कायदा मंत्री त्यांनी अचानक गुगली टाकली, खरं तर बॉम्ब फेकला. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की सरकारने लोकांना दिलेली आश्वासनं आपल्याला पूर्ण करायचेत आणि त्याच्यासाठी काही घटनात्मक घटनेमध्ये बदल करणं आवश्यक आहे, काही विधेयकं मंजूर करण्यासाठी. आणि त्यामुळे आज सत्र कायमचं न संपवता ॲडजर्न केलं जातं आहे आणि 16, 17, 18 एप्रिल या आसपास, ते नंतर अर्थात घोषित झालं, संसदेचं विशेष सत्र किंवा याच सत्राचं एक्सटेन्शन म्हणा ते होणार आहे. आणि त्याच्यामध्ये घटनात्मक बदल, कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट असलेली काही विधेयकं सादर केली जाणार आहेत. आणि त्याच्यामुळे मग एकदम यांचे कान टवकारले, यांच्या लक्षात आलं आणि ही गोष्ट सोपी आहे ओळखणं कोणतं विधेयक त्याच्यात आणणार आहे. तर याच्यामध्ये मुख्यतः महिला आरक्षण पुढच्या निवडणुकांपासून 2029 सालापासून लागू होणार आहे. आता ते लागू व्हायचं तर सुरुवातीला अशी अपेक्षा होती की आता 2026 साली सेन्सस म्हणजे जनगणना सुरू झालेली आहे आणि त्याच 2026लाच डिलिमिटेशन होणार होतं. आणि त्यामुळे या सेन्ससच्या आधारावर डिलिमिटेशन झालं तर बघा अनेक राज्यांची लोकसंख्या व्यस्त झालेली आहे, बदललेली आहे
काही राज्यांची लोकसंख्या कमी झालेली आहे, काही राज्यांची लोकसंख्या आहे तेवढीच राहिलेली आहे आणि काही राज्यांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. आणि त्यामुळे जर नवीन लोकसंख्येच्या आधारावर लोकसभेच्या मतदारसंघांची विभागणी केली तर उत्तर विरुद्ध दक्षिण अशी दरी आणखीन रुंदावेल. म्हणजे याच्यामध्ये बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, कदाचित मध्य प्रदेश, राजस्थान यांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे तिथले मतदारसंघ वाढतील. तर केरळ, कदाचित तामिळनाडू किंवा अशी जी काही राज्य आहेत, गोवा खास करून, तिथली लोकसंख्या कमी झाल्याने किंवा स्थिर राहिल्यामुळे तेलंगणा, तिथले मतदारसंघ कमी होतील किंवा कमी प्रमाणात वाढतील, कमी नाही होणार. याचं कारण म्हणजे आता संसदेत 1/3 जागा महिलांसाठी आरक्षित असणार आहेत आणि त्यामुळे याचा अर्थ संसदेच्या जागा 542 आहेत, त्याच्यामध्ये 270, 271 जागा आणखीन वाढतील. म्हणजे तुम्ही बघा, 540 अधिक 270, 27 त्रिक 81 आणि 3, 813 जागा त्याच्यामध्ये होणार आहेत. त्याच्यात कदाचित आणखीन मग त्या अँग्लो इंडियन वगैरे ठेवलं तर मला नक्की आकडा माहिती नाही, पण त्याच्यामध्ये बहुमतासाठी त्यामुळे 407 जागा वगैरे त्याच्यामध्ये लागणार आहेत. कदाचित त्याच्यात 2 जागा हे केल्या तर. आणि त्या ज्या उर्वरित ज्या सगळ्या जागा आहेत त्या महिलांसाठी आरक्षित 1/3 जागा केल्या जाणार आहेत. आता या 1/3 जागा महिलांसाठी कशाप्रमाणे त्याचं वाटप करायचं. आता महाराष्ट्रात 48 जागा आहेत, तर 16 जागा महिलांसाठी. म्हणजे महाराष्ट्राच्या 48, जर नवीन तरतुदीप्रमाणे जर महाराष्ट्राची लोकसंख्या वाढली असेल, कारण UP, बिहार, बंगाल सगळीकडनं लोक महाराष्ट्र घेत आहे आणि त्यामुळे कदाचित महाराष्ट्राच्या जर लोकसंख्या वाढली असेल तर सध्याच्या व्यवस्थेत कदाचित महाराष्ट्रात 48 जागांच्या ऐवजी 54 जागा होतील. आणि त्याच्यातही त्या वाढलेल्या 6 जागा असतील त्या कदाचित या मुख्यतः मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे या परिसरामध्ये वाढलेल्या असतील. आणि त्यामुळे त्याच्यातनं अनेक नवीन समस्या तयार झाल्या असत्या आणि त्यामुळे त्याला ऑलरेडी विरोधी पक्षांनी विरोध करायला सुरुवात केलं होतं की हे तुम्ही मोदी सरकार सत्तेवर येण्यासाठी सगळं नाटक आहे. तुम्ही उत्तर भारतातला सगळा गायपट्टा, म्हणजे आपल्याकडच्या रिकामटेकड्या राजकीय विश्लेषकांना, म्हणजे ठाकरे पवारांच्या संस्था किंवा याच्याशी तिथलं दूध पिणाऱ्या किंवा तिथे त्यांच्यावर पोसल्या जाणाऱ्या विचारवंतांना असं गायपट्टा वगैरे म्हणायचं जाम हाऊस असते की गायपट्ट्यातल्या जागा वाढणार आहेत आणि सुशिक्षित, उच्च शिक्षित दक्षिण भारतावर अन्याय होणारे वगैरे वगैरे. म्हणून मग सरकारने केलं की ठीक आहे, 2026चा आकडा नाही, कारण त्याला वेळ लागेल. 2011चा जो आकडा आहे लोकसंख्येचा, त्यावर आधारित 1/3 जागा सुनिश्चित होतील. म्हणजे भांडायचं काही कारण नाही. आत्ताच्या ज्या संसदेच्या जागा आहेत त्यानुसार 1/3 जागा महिलांसाठी राखीव होतील. पण आता ते जर करायचं तर मग संसदेच्या, लोकसभेच्या जागा वाढवणं आणि त्याचबरोबर विधानसभेच्या जागा वाढवणं याच्यासाठी घटनादुरुस्ती करणं आवश्यक आहे. आणि ते घटनादुरुस्ती करणारं विधेयक आणण्यासाठी 16, 17, 18 एप्रिलची निवड करण्यात आलेली आहे. आता बघा, तोपर्यंत काय झालं असेल, 9 एप्रिलला केरळ, पुदुच्चेरी, आसाममधल्या निवडणुका झाल्या असतील. निवडणुका कुठल्या असतील? तामिळनाडू आणि बंगाल, जी अशी 2 राज्य आहेत. केरळमध्ये भाजपला तशी काही फारशी संधीच नव्हती जिंकण्याची, पण तामिळनाडूमध्ये DMK आणि AIDMK यांच्या लढतीत भाजपाची ताकद वाढते आणि भाजपा आता त्याच्यामध्ये आपली ताकद वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे. बंगालमध्येही गेल्या वेळेला भाजपाने मोठ्या प्रमाणावर ध्रुवीकरण केलं होतं, पण त्याच्यामध्ये मुस्लिम मतांचंही ध्रुवीकरण झालं आणि भाजपा 3वरनं 77 का काहीतरी जागांपर्यंत पोचला. पण 200 जागा भाजपा मारेल असं म्हटलं जात होतं. 200 नाही तर किमान 150 जागा मिळवून बहुमत मिळेल असं वाटत होतं, पण त्या 200-150 न मिळता 77 जागा मिळाल्या आणि तृणमूल काँग्रेसने 200पेक्षा जागा जास्त मिळवल्या आणि काँग्रेस आणि कम्युनिस्ट सफाचट झाले. यावेळेला भाजपानी फार काही ध्रुवीकरण न करता अंडरडॉग राहून लो प्रोफाईल कॅम्पेन चालवलेली आहे आणि त्याच्यामुळे ममता बॅनर्जी गाफील राहिल्या. बंगाली अस्मिता, बंगालचे कसे क्रांतिकारक, बाकी देशाचं स्वातंत्र्यात योगदान नाही वगैरे वगैरे अशा सगळ्या प्रकारे ममता बॅनर्जींनी एक बंगाली अस्मिता ललकारण्याचा प्रयत्न केला. जसा इथे ठाकरेंनी मुंबई सरकते, हळूहळू गुजरातकडे सरकते, मराठी माणसाचं अस्तित्व राहणार नाही, असं तसं करून इथे करण्याचा प्रयत्न केला. तो इथे जसा फेल गेला
एका पट्ट्यात वगळता, तसं बंगालमध्ये तो फेल जाईल अशी चिन्ह आहेत, कारण भाजपाने त्याला फारसा प्रतिसादच दिला नाही आहे. आणि अचानक बातमी आली, पुन्हा एकदा कन्फर्म करावं लागेल, पण अमित शहानी घोषित केलं की 15 दिवस ते बंगालमध्ये राहून प्रचार करणार आहेत. म्हणजे बघा, अमित शहा पूर्ण ताकद, अचानक तोपर्यंत काही सांगितलं नव्हतं, अचानक त्यांनी उडी मारली आणि उडी मारली ते एकदम सूत्र स्वतःच्या हातात घेतली. आणि दुसरी गोष्ट, हे संसदेचं अधिवेशन 2/3 बहुमत त्याला आवश्यक आहे. आणि बंगाल आणि तमिळनाडूमधले खास करून पुरोगामी म्हणवणारे, तिथे महिला कशा पुढारलेल्या आहेत, महिला उच्च शिक्षित आहेत, महिला सगळं चालवतात, हा जो नॅरेटिव्ह चालवणाऱ्यांना मोदी सरकार महिला आरक्षण आणत असताना एका प्रकारे ऐतिहासिक पद्धतीने हे विधेयक आणलं जाईल, त्याच्यावर चर्चा होईल, मंजूर केली जाईल. त्याच्यात मोदी सरकार, काँग्रेस आणि विरोधी पक्षांचे वाभाडे काढतील की कसं यांनी हे विधेयक येऊ दिलं नाही, मोदी सरकार कशा प्रकारे महिलांना न्याय देते. ममता बॅनर्जी महिलांची मतं मिळवायला 1000 रुपये, 1200 रुपये काहीतरी त्यांना लाडकी बहीणसारखी योजना ते पहिल्यापासून राबवत होत्या. बंगालमध्ये महिलांची संख्या खूप जास्त आहे. ते पुरोगामी आहे म्हणून नाही, कारण तिथे नोकरीधंदा नसल्यामुळे पुरुष सगळे मोठ्या संख्येने नोकरीधंद्यासाठी देशातल्या इतर भागात गेलेले आहेत आणि महिलांची संख्या जास्त आहे. ममता बॅनर्जींनी या महिलांना आपलंसं करून त्यांना काही रक्कम सरकारी योजनातनं वाटून नियमितपणे, आणि स्वतः त्या महिला असल्यामुळे, स्वतः त्या संघर्ष करणाऱ्या असल्यामुळे त्यांनी त्यांची वोट बँक पक्की केलेले मुस्लिम मतं तर आहेच आहे, पण महिलांची मतं आणि जे भद्र लोक त्यातले जे आहेत, जे या सत्तेला चटावलेले आहेत, त्यांना हिंदुत्वाशी काही देणं घेणं उरलेलं नाही. ते पुरोगामी लोक आहेत. म्हणजे ब्राह्मण काय असतं, बैद या समाजातले काही मारवाडी असतील त्याच्यामध्ये बंगालमधले, आणि त्यामुळे ही वोट बँक तोडायची, महिला वोट बँक तोडायची, तर काहीतरी दणदणीत आणणं आवश्यक होतं. आता 16, 17, 18ला ते दणदणीत येणार आहे, त्याच्यावर चर्चा होणार आहे. आणि त्यामुळे तृणमूल काँग्रेस, DMK या सगळ्या पक्षांचा, पुरोगामी म्हणवणाऱ्या पक्षांचा तीळपापड झालेला आहे. संसदेत गोंधळ घालायला गेलं तर महिला आरक्षणाचं विधेयक लाथाडलं म्हणून त्याचे निवडणुकीत परिणाम होणार. जर सहभागी झालं तर मोदी सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा संसदेमध्ये त्यांचं वस्त्रहरण करणार. आता यातलं काय निवडायचं हे या लोकांना ठरवायचं आहे. आणि त्यामुळे यांनी कांगावा करायला सुरुवात केला की हे सगळं व्हायोलेशन ऑफ कोड ऑफ कंडक्ट आहे, तुम्ही निवडणुका घेता आणि निवडणुकांच्या मध्ये आचारसंहितेचा भंग करून महिलांना प्रलोभन दाखवण्यासाठी असं सगळं करता. आता ज्यांना आरोप करायचे ते न्यायालयात जातील, पण याच्यामध्ये कुठल्या मला वाटत नाही आचारसंहितेचा भंग आहे. संसदेचं अधिवेशन चालू आहे, संसदेचं अधिवेशन चालतं, निवडणुका येत जात असतात. सरकारचा हा प्रश्न आहे, कोणतं विधेयक संसदेत आणायचं, मंजूर करून घ्यायचं, चर्चा करायची, आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये काही आचारसंहितेचा भंग आहे असं वाटत नाही. पण बंगाल निवडणुकीत म्हणजे आतापर्यंत असं वाटतं गेल्या वेळेला सरकार भाजपाने जी ताकद लावली होती बंगाल जिंकण्यासाठी, त्या मनाने असा एक यावेळेला खूप थंड कारभार SIR आणि याच्याबद्दलच चालू होतं. पण शांत राहून अचानक पूर्ण ताकदीने भाजपाने या रणांगणात उडी मारलेली आहे. आता त्याचा देशावर तर परिणाम होणारच आहे, कारण जगातला सगळ्यात मोठा लोकशाही देश जेव्हा 1/3 जागा महिलांसाठी, बघा अमेरिकेतही आत्तापर्यंतच्या 250 वर्ष पूर्ण होतील अमेरिकेला, एकही महिला अमेरिकेची अध्यक्ष होऊ शकलेली नाही आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये अमेरिकन संसदेमध्ये, काँग्रेसमध्ये महिलांची संख्या बघा. पण भारतामध्ये जर 1/3 जागा महिलांना मिळाल्या तर ती खूप मोठी क्रांती होणार आहे. आणि ती क्रांती करता करता त्या क्रांतीचा फायदा भाजपालाही होईल, NDAलाही होईल, याची पूर्ण तजवीज केलेली आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.